सभापती महोदय, सर्वप्रथम माझ्या ह्या बिलावर चर्चा करत असताना सन्माननीय सदस्य आणि माजी परिवहन मंत्री श्री अनिल परब साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सदस्य श्री सत्यजित तांबे साहेब, सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी, सन्माननीय सदस्य श्री प्रवीण दरेकरजी, सन्माननीय सदस्य आणि बर्थडे बॉय श्री सचिन आहेरजी, सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदेजी आणि आमच्या भगिनी श्रीमती मनीषा कायंदे मॅडम यांनी ज्या अतिशय चांगल्या आणि मौलिक सूचना या सभागृहामध्ये आमच्या खात्याला दिल्या त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम या सभागृहामध्ये उपस्थित असलेले तांबे साहेब आणि अनिल परब साहेबांनी अतिशय मौलिक सूचना केली, ती महत्त्वाची, की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं ह्या देशामध्ये कशी येतील आणि त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं देता येईल यासाठी प्रत्येक राज्याने प्राधान्य त्यांना द्यावं अशा सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र सुद्धा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू आहे। आज आपण जी करवाढ करतोय ती कुठल्याही परिस्थितीत गरिबांच्या वाहनांवर नाही, म्हणजे जे 30 लाखांपेक्षा जास्त किंमत ज्या वाहनांची आहे त्यावरच ही करवाढ आहे। आणि प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मला सांगायची आहे की मोठ्या मोठ्या ज्या 30 लाखाच्या वरच्या किमतीच्या गाड्या आहेत त्या काही उच्च लोक जे आहे ते अमेरिकेवरनं किंवा युरोपवरनं मागवतात आणि त्याच्या किमती जास्त असतात, परंतु त्यांना 30 लाखापेक्षा जो कर आपला आहे तोच त्यांना भरावा लागतो, त्यामुळे त्यांचा फायदा होतो। परंतु 30 लाखावरच्या फक्त वाहनांना हे नवीन ईव्ही पॉलिसीमध्ये आपण कर आकारणी केलेली आहे। आणि प्रामुख्यानं दुसरा आपला मुद्दा होता तांबे साहेब की ईव्ही पॉलिसी शासन अतिशय चांगल्या प्रकारे राबवत आहे। आपण जे सांगितलं होते की नवीन नवीन गाड्या येणार आहेत, परंतु चार्जिंग स्टेशनची सुविधा काय आपण करतोय त्यासाठी सुद्धा आपण पॉलिसी करतोय आणि फक्त शहरी भागामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा चार्जिंग स्टेशन असावे अशा प्रकारचं सूचना आम्ही परिवहन खात्याच्या सर्व संबंधितांना केलेल्या आहेत। आणि तुम्हाला कदाचित कल्पना असेल की जवळजवळ 5150 या इलेक्ट्रिक बसेस आपण भविष्यामध्ये घेतोय, त्यातले 450 बसेस आपल्याकडे आलेले आहे आणि त्याच ठेकेदाराला चार्जिंगची व्यवस्था करण्याचे सुद्धा त्या आपण पॉलिसीमध्ये म्हटलेले आहे। दुसरा मुद्दा असा होता की शालेय वाहतुकीच्या संदर्भात शालेय विद्यार्थी वाहतूक करत असताना वाहनांवर केवळ 100 प्रति वर्ष असा कर आहे, त्यामुळे खाजगी मालक जरी असेल तरी आपण हाच त्याच्यामध्ये कर आकारणी त्यांना करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडणार नाही। दुसरं, शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही सूचना सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांनी केल्या होत्या, आम्ही त्यानुसार सुद्धा परिवहन खात्यानं आमचे माजी जे अधिकारी होते परिवहन खात्याचे जितेंद्र पाटील त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल लवकरच आम्ही मागवणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांची सुरक्षितता त्या बसेसमध्ये त्यांनी पॅनिक बटन लावलेलं आहे का, CCTV कॅमेरा आहे का किंवा GPS यंत्रणा आहे का याची सुद्धा व्यवस्था योग्य प्रकारे त्या बसेसमध्ये असेल तरच त्याला आम्ही परवाना देणार, अशा पद्धतीची ती सूचना आमची आहे। दुसरी आपली सूचना होती की प्रामुख्यानं ज्या लोक 10 गाड्या घेतात, प्रवीण दरेकरांनी वस्तुस्थिती सांगितली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या वेटरकडे सुद्धा 4 व्हीलर गाडी आहे, ज्याच्याकडे 1 BHKचा फ्लॅट आहे त्याच्या 2 गाड्या आहेत, 2 BHKचा फ्लॅट आहे त्याच्याकडे 3 4 गाड्या आहेत आणि गाड्या पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडे नसते, डेव्हलपरकडनं किंवा कुणाहीकडनं ते पार्किंग करून घेत नाही, महानगरपालिकेच्या पे अँड पार्किंगमध्ये त्या गाड्या लावत नाही, रस्त्यावरच म्हणजे आपल्या खानदानी प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीनं रस्त्यावर आणि आपल्या सोसायटीच्या कॉमन प्लेसमध्ये ते गाड्या लावतात, जेणेकरून ॲम्ब्युलन्स आतमध्ये शिरत नाही, शववाहिनी आतमध्ये शिरत नाही किंवा एखादी आग लागली, दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी जात नाही अशी अवस्था त्या ठिकाणी आहे। त्यामुळे पार्किंगचं धोरण लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि तशा प्रकारची सूचना सुद्धा आम्ही संबंधितांना केलेली आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच लोकांनी आता असं सांगितलं की कुठल्याही गरिबांवर अन्याय करणारं हे सरकार नाही आहे। आपल्याला कल्पना आहे की 30 लाखापेक्षा जास्त ज्या किमतीच्या गाड्या आहेत ते काही गरीब वापरत नाही,
सर्वसाधारण मध्यमवर्गीय सुद्धा वापरत नाही. त्यामुळे 30 लाखावरच्या फक्त गाड्यांनाच हा कर लागू होणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची चांगली योजना जर आपल्या डिपार्टमेंटनं आणली आणि त्या माध्यमातून जर महसुलामध्ये 150 कोटी रुपयाच्या आसपास जर वाढ होत असेल तर निश्चितच ती स्वागत या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी किंवा आपल्यासारख्या सहकारी पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. ह्यामध्ये महत्वाचा असं मुद्दा आहे की पूर्ण परिवहन खात्याचं संपूर्ण संगणकीकरण आपण आता करतोय. एकूण 47 सेवा ज्या आहेत त्या फेसलेस करतोय, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला फेसलेस सेवा ह्या उपलब्ध होतील आणि त्याचं अनेक सर्वसामान्य जनतेने सुद्धा कौतुक केलेलं आहे. जास्तीत जास्त आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून कसं काम चांगल्या प्रकारचं करता येईल हे आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की भर चौकामध्ये जे RTOची लोक किंवा काही ट्रॅफिक पोलीस भर रस्त्यामध्ये न थांबता आडमध्ये थांबतात. म्हणजे आपण टर्न घेतला की लगेच ते पुढे येतात, 4-5 लोकांनी आपल्या गाड्या थांबवतात. म्हणजे त्यामध्ये मी आणि तुम्ही सुद्धा सुटलेलं नाहीये. ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून. त्यामध्ये कुठेतरी खंड पडेल किंवा ते कुठेतरी आपल्याला थांबवता येईल, कशा प्रकारे कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करता येईल यासाठी निश्चितपणे परिवहन मंत्री म्हणून मी प्रयत्न करेल. अनेक ज्या सूचना आपल्या सदस्यांनी ह्या सभागृहामध्ये दिलेल्या आहेत परिवहन खात्याच्या संबंधित, त्या सूचनांचा विचार नक्कीच केला जाईल. कारण शेवटी ह्या सरकारमध्ये जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून सर्वसामान्य जनतेच्या भावना ह्या सभागृहामध्ये मांडणं जे आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं आपण पालन करतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त सुविधा देऊन हे राज्य आणि प्रामुख्यानं आमचं खातं अतिशय चांगलं कसं पुढे नेता येईल यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्यापूर्वीच्या सगळ्या परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे. मी प्रयत्न करतोय त्यांच्याकडनं. मी अनिल परब साहेब एकदा मला भेटले, मी त्यांना सांगितलं की साहेब तुमच्याकडनं मला काही माहिती हवी आहे, कारण मला परिवहन खात्याचा कार्यभार मिळालेला आहे. तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना तुमच्या सूचना काही असतील तर त्या सुद्धा मला द्या, त्याचा सुद्धा मी विचार करेल. असं नाहीये की विरोधी पक्षाच्या सदस्यांकडनं काही हो, म्हणूनच मी सांगतोय, मी सभागृहामध्ये उघडपणे सांगतोय जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कारण शेवटी सभागृहामध्ये मांडलेल्या सूचना त्या काय वैयक्तिक स्वतःसाठी कोणी मांडत नसतात. तांबे काय स्वतःसाठी मांडत नाहीत किंवा अनिल परब स्वतःसाठी मांडत नाही. ह्या सूचना ज्या तुमच्या आहेत निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल. मनीषा कायंदे मॅडमनी सांगितलं की काही चिनी बनावटीची वाहनं 2 व्हीलर वाहनं जी आहे ती डुप्लिकेट आहे, तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा बनावटी वाहनं लगेच अशा प्रकारची वाहनं जी कोणी रस्त्यावर आणतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दुसरं महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, काही लोकांना असं सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं की 2 व्हीलर वाहनांवर कर तुम्ही वाढवणार आहात का? बिलकुल कर 2 व्हीलरवर वाढवणार नाही. परंतु जे 30 म्हणजे 50-50, 60-60 लाखाच्या ज्या बाईक घेतात घो घो करत रात्री बेरात्री त्यांचे उच्चभ्रू सोसायटीमधली जी तरुण पोरं गाड्या फिरवत असतात त्यांच्यावर मात्र प्रतिबंध आहे. त्यांना मात्र करातून सूट दिली जाणार नाही, हे ठामपणे मी या सभागृहात सांगतो. मी सगळ्या सभागृहातलं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या बिलाला पाठिंबा. तांबे साहेबांना विनंती करतो की तुम्ही विरोध केलाय, परंतु मी आपल्याला सांगतो की अजून जर काही तुमच्या सूचना असेल तर त्या सूचनांचा निश्चितपणे अंतर्भाव केला जाईल आणि ह्या विधेयकाला आपण सर्वसंमतीने मंजुरी द्यावी अशी मी आपल्याला